प्रत्येकालाच वाटतं की आपले केस मोठे असावे, परंतु आपण जेव्हा केस वाढीला लागतात त्यानंतर एक आपण चूक करतो. ती काय चूक आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ती चूक आहे ती म्हणजे आपण केसांना तेल वगैरे लावतो, केस व्यवस्थित धुतो आणि वेगवेगळे घरगुती उपायसुद्धा ट्राय करतो आणि केसांची वाढसुद्धा होते. पण काही वेळानं काय होतं, खाली जे केस आहेत ते वाढली जातात आणि ते दुतोंडी होतात. त्यांना असे एकाच याला दोन असे केस येतात, म्हणजे ते दुभंगली जातात. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला दरवर्षी एकच टाईम आपल्याला ठरवायचा आहे आणि त्यावेळेला आपल्याला केस छान असं कट करून घ्यायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत. सायलीचे केस मोठे आहेत, पण तिला ते हँडल करता येत नाही, तिला त्याच्या 2 वेण्या घालायला येत नाही आणि आता कॉलेजला जाणार आहे. तर मग तिला म्हटलं तुझ्या केसांच्या 2 वेण्या तूच घालायच्या, सकाळ सकाळी उठून मी काही वेण्या घालणार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही तिचे थोडेसे केस जास्तच कट करणार आहोत, जेणेकरून तिला ते हँडल करायला आले पाहिजे. सर्वात अगोदर आपल्याला केसांना पाणी लावायचं आहे, म्हणजे केस ओले करून घ्यायचे आहेत आणि गुंता व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे. केसांच्या मध्ये भांग पाडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर केस व्यवस्थितपणे असे विंचरून घ्यायचे आहेत. सर्व गुंता काढून झाल्याच्या नंतर केस एकदम सरळ असे विंचरून घ्यायचे आहेत आणि केस जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला समांतर करून झाल्याच्या नंतर किती कट करायचे ते विचारायचं. सायलीला मी म्हटलं चल तुझे एवढे केसच कट करते, तू काय ऐकत नाहीस, केस काही वेणी घालत नाहीस. तर मग ती तयार झाली की नाही आता मी माझ्या 2 वेण्या घालेल. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मग मी ती म्हटलं की चल आपण आता थोडेच केस मी कट करते. तर पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे सर्व केस 2 बोटांच्या मध्ये आणि 1 इंच अंतर सोडून आपल्याला केस कट करायचे आहेत. जितके तुम्हाला केस कट करायचे आहेत त्याच्यापेक्षा 1 इंच केस जास्त ठेवायचे आणि मग ते कट करायचे. म्हणजे जेव्हा केस आपले कट करून होतात ना, तेव्हा आपल्याला जेवढे पाहिजे तेवढी लेवल होते. अशा पद्धतीने केस कट केल्याच्या नंतर त्याच्यावरती पुन्हा थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. जिथे आपण केस कट केले तिथे आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती यामध्ये मिळणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा असं हे आपण विंचरायचं आहे आणि असा पकडायचा आहे कंगवा सरळ आणि पाहायचं आहे कुठे कमी जास्त केस आहेत का आणि त्यानंतर ते व्यवस्थितपणे एका लाईनीत येतील अशा पद्धतीने आपण हे केस कापायचे आहेत. अशा पद्धतीने आपण दरवर्षी एकच टाईम ठेवून केस कापायचे आहेत. कमी जास्त का असेना पण थोडे तरी केस कापायचे, त्याच्यामुळे केसांना 2 तोंडे येत नाहीत आणि केस छान असे वाढली जातात. आता आपण जे केस कापलेले आहेत ते डायरेक्ट उचलून कचऱ्यात नाही टाकायची, तर ती जी केस आहेत ना सर्व केस व्यवस्थितपणे आपण घ्यायचे आहेत आणि जे कापलेले केस आहेत त्याच्यावरती आपल्याला 3 वेळा थुंकल्यासारखं करायचं आहे. पूर्ण थुकायचं नाही, थुंकल्यासारखं फक्त करायचं आहे 3 वेळा आणि त्याच्यानंतर ते केस आपल्याला फेकून द्यायचे आहेत. आपण जी केस कापलेली आहेत या साईडला खाली मुळाला आपल्याला तेल लावायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा दरवर्षी थोडे थोडे का होईना केस कापा, त्याच्यामुळे तुमच्या केसांची वाढ नक्की होईल. त्याचबरोबर आपल्या मराठी गृहिणी स्पेशल चॅनलवरती वेगवेगळे तेल आणि वेगवेगळे घरगुती उपाय केसांसाठी सांगितले, ते सुद्धा ट्राय करा. धन्यवाद.